श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। छत्रपती शिवराय, भारत माता आणि डॉक्टर हेगडेवारांची प्रतिमा पाडून अवमान करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी। साक्री रोडवरील गणराज प्रतिष्ठान यंदा गणरायाचे स्वागत 3000 वृक्ष लागवड करून अनोख्या पद्धतीने करणार। आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर जगन्नाथ नगर येथील मंडाबाई वाले यांचे आमरण उपोषण मागे। आणि धुळे रेल्वे स्थानकाचे मुख्य व्यवस्थापक संतोष जाधव यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। छत्रपती शिवराय, भारत माता आणि डॉक्टर हेगडेवारांची प्रतिमा फाडून अवमान करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष प्रकाश पोळ व भाजप नगरसेवकांतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराज, भारत माता आणि डॉक्टर हेगडेवारांची प्रतिमा फाडून भावना दुखावणाऱ्या आणि महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष प्रकाश पोळ यांच्यासह भाजप नगरसेवकांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे केली आहे। निवेदनात म्हटले आहे की राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, भारत विकास परिषद आणि सहयोग फाउंडेशनच्या वतीने रविवारी हिरे भवनात युग प्रवर्तक डॉक्टर हेगडेवार या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला आहे। नाटकाच्या प्रसिद्धीसाठी डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ वाहतूक पोलीस शाखेच्या भिंतीलगत नाटकाचे बॅनर लावण्यात आले होते। शुक्रवारी सकाळी भारतीय संविधान सेनेचे अध्यक्ष आनंद लोंढे, आबासाहेब अमृतसागर, रवी पवार, विजय बांबरे, चेतन गायकवाड, गोपाल सिरसाट, भाऊसाहेब बैसाने, गौतम पाटोळे यांनी हे बॅनर फाडले होते। या बॅनरवर भारत मातेसह छत्रपती शिवराय, डॉक्टर हेगडेवार यांच्या प्रतिमा होत्या। बॅनर फाडल्यामुळे प्रतिमांची विटंबना झाली। प्रतिमांची विटंबना करणाऱ्या भारतीय संविधान सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर शहरातील शांततेला गालबोट लावण्याचा तसेच कायदा सुव्यवस्थेचा परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। हा कार्यक्रम राज्य शासनाने आयोजित केला आहे, म्हणजे शासकीय कामकाजात अडथळा आणण्याचे आणि जातीय तेढ निर्माण करण्याचे पातक लोंढेंनी केले आहे। आनंद लोंढे या व्यक्तीने यापूर्वी देखील धुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेला गालबोट लागेल असे अनेक कृत्य केले आहे। त्यांच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल आहेत। जे बॅनर फाडले त्याची कायदेशीर परवानगी घेण्यात आली होती। शहर पोलीस ठाण्याच्या व तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळ असलेले बॅनर फाडून महापुरुषांची विटंबना करण्यात येत असताना तेथे पोलीस कर्मचारी उपस्थित होते। त्यांनी संबंधितांना ताब्यात घेऊन अटकाव करणे अपेक्षित होते। या प्रकरणात संबंधितांवर तातडीने गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। यावेळी प्रकाश पोळ, माजी स्थायी समिती सभापती तथा नगरसेवक सुनील संजय जाधव, विनायक ऐरे, नरेंद्र ऐरे, रंगनाथ ठाकरे, संजय भिल, करण लोंढे, नगरसेविका वंदना बांबरे, पूनम सिरसाट, किरण कुलेवार, संध्या कांबळे, कविता सोनवणे, चित्रलेखा परदेशी, शोभा भिल, प्रियंका बोरसे आदी उपस्थित होते। संविधान सेना म्हणून स्थापित झालेल्या संघटनेचे प्रमुख यांनी युग परिवर्तन डॉक्टर हेगडेवार जे नाटक आहे ते महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्र्यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर त्या नाटकाचं भाग जनतेसाठी त्यांनी जनजागृतीसाठी त्यांनी आयोजित केलेला होता। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ एक माहिती फलक त्या ठिकाणी लावलेलं होतं डॉक्टर हेगडेवार यांच्या बाबतीमध्ये, आणि त्या बॅनरवर छत्रपती शिवाजी महाराज, भारत माता आणि हेगडेवार यांचे एक तैलचित्र त्या ठिकाणी लावलेलं होतं। आणि सदरच्या संघटनेने निवेदन दिलं, लोकशाहीमध्ये भारतीय संविधानामध्ये प्रत्येकाला त्यांचे मुद्दे आणि अधिकार मांडण्याचा आहे। तुम्ही या ठिकाणी निवेदन देऊन या नाटकाला तुम्ही विरोध केला, इथपर्यंत तुमची भावना होती। परंतु तुम्ही त्या ठिकाणच्या बॅनरला फाडून दोन समाजामध्ये तेढ या ठिकाणी निर्माण करण्याचा तुमचा हा हेतू होता। आता छोट्या छोट्या गावामध्ये दलित समाज असतो। दलित समाजाचा वर्ग हा प्रत्येकाच्या घरी काम करणारा असतो, आणि याच्यामध्ये जर छत्रपती शिवाजी महाराज, भारत माता यांचा फोटोचा अवमान जर झाला, इतर जे तरुण आहे त्यांच्या भावना उद्रेक होऊन यामध्ये महाराष्ट्रभर जातीय तणाव निर्माण होऊ शकतो, आणि जातीय तणाव हा होऊ नये। आम्ही सुद्धा अनुसूचित जातीच्या या SC प्रवर्गातून निवडून आलेलो आहे। आमच्या देखील भावना आहे की समाजाचं नेतृत्व करत असताना समाजाला संरक्षण कशा पद्धतीने होईल, समाजाच्या बाजूने कशा पद्धतीने आपण आपला लढा दिला गेला पाहिजे। परंतु सदरचे जे कृत्य आहे ते निंदनीय आहे, निषेधीय आहे। याच्यामुळे समाज हा विटीस धरला जाणार आहे। लोकशाहीमध्ये तुमचे विचार आणि तुमचे आचार तुमच्या विचारावर अवलंबून असतात, परंतु असा बॅनर फाडून तुम्ही या ठिकाणी उद्रेक धुळे शहरामध्ये जर करत असाल तर याच्याने समाजाच्या
इतर जे तरुण मुलं आहे त्यांना एक वेगळा संदेश जाऊ शकतो, अनेक गुन्हे दाखल होऊ शकतात आणि वातावरण दूषित होऊ शकतं. म्हणून आम्ही या ठिकाणी त्या प्रवृत्तीला आम्ही या ठिकाणी गुन्हा दाखल करावा या दृष्टिकोनातून आम्ही भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जातीचे सर्व नगरसेवक, अनुसूचित जमातीचे सर्व नगरसेवक यांनी या ठिकाणी निवेदन कार्यकर्ता म्हणून दिलेलं आहे, जेणेकरून आमच्या पक्षाचे इतर सुद्धा लोकांनी या ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिलं असतं, परंतु याच्याने आणखी दुसरा काहीतरी वाद निर्माण झाला असता. म्हणून हा प्रथमदर्शनी आम्ही फक्त समाजाचे जे लोकप्रतिनिधी यांच्या वतीने आणि आमचे अनुसूचित जातीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पोळ यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन आज दिलेलं आहे. आणि उद्याचं जे नाटक आहे त्या नाटकामध्ये कुठं कायदा सुव्यवस्था बिघडू नये, कायदा सुव्यवस्थेला गालबोट लागू नये याची दक्षता म्हणून येणाऱ्या काळामध्ये धुळे शहरामध्ये शांतता नांदावी यासाठी आम्ही आज निवेदन दिले. भाऊ झाला असता प्रथमदर्शनी आम्ही त्यांच्या जरी भावना दुखवलेल्या असतील, परंतु आम्ही सुद्धा त्यांना सांगितलं की ही आमची देखील जबाबदारी येते, समाजाचं आम्ही नेतृत्व करतो आणि म्हणून आम्ही आजच्या प्रथमदर्शनी एससी आणि एसटीच्याच पदाधिकाऱ्यांनी धुळे शहरातील साखर रोडवरील गणराज प्रतिष्ठान यंदा गणरायाचे स्वागत 3000 वृक्ष लागवड करून अनोख्या पद्धतीने करणार आहे. शनिवारी 3000 वृक्ष लागवडीचा संकल्पाचा आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते वृक्षारोपण करून शुभारंभ करण्यात आला. धुळे शहरातील साखरे रोडवरील गणराज प्रतिष्ठान यंदा गणरायाचे स्वागत 3000 वृक्ष लागवड करून अनोख्या पद्धतीने करणार आहे. शनिवारी 3000 वृक्ष लागवडीच्या संकल्पाचा आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते वृक्षारोपण करून शुभारंभ करण्यात आला. यावेळी 400 महिलांना एसटीचे स्मार्ट कार्ड वाटप करण्यात आले. उद्योजक राहुल अग्रवाल, प्रभागातील 4ही नगरसेवक आणि सहकाऱ्यांच्या नियोजनातून संपूर्ण प्रभागात 3000 वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. गणराज प्रतिष्ठानच्या वतीने पद्मनाभ नगर येथील कृष्णनगर हायस्कूल येथे भव्यदिव्य स्वरूपात गणेशोत्सव साजरा केला जातो. गणेशोत्सवानिमित्ताने विधायक समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचा गणराजचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. यंदा देखील गणेशोत्सवानिमित्ताने गणरायाचे स्वागत 3000 वृक्ष लागवडीने करण्याचा निर्णय घेतला. गणराज प्रतिष्ठान, पद्मनाथ नगर आणि प्रभाग क्रमांक 10चे नगरसेवक सुनील बैसाने, ललित आरुजा, नगरसेवक प्रतिभा पाटील, किरण कुलेवार यांच्या संयुक्त संकल्पनेतून पर्यावरणपूरक पद्धतीने गणरायाचे स्वागत करण्याचा संकल्प हाती घेतला. त्यानुसार शनिवारी सकाळी 11 वाजता आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते पद्मनाभ नगर येथे वृक्षारोपण करण्यात आले. प्रभाग क्रमांक 10 मध्ये गणराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल पाटील, उपाध्यक्ष छोटू खरात यांच्या वतीने सुमारे 3000 वृक्ष उपलब्ध करून देण्यात आले. वृक्षारोपणाच्या पहिल्या टप्प्यात 1100 वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. यात नदी किनारी, नवीन रस्त्यांच्या दोन्ही बाजूला पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. प्रभाग क्रमांक 10 मधील संपूर्ण भागांमध्ये ठिकठिकाणी वृक्ष लागवड केली जाणार आहे. वृक्ष संवर्धन आणि संरक्षणाची जबाबदारी गणराज प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. यावेळी महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर जोशना पाटील, आयुक्त नितीन कापडणे, स्थायी समितीचे सभापती लताबाई सोनार, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंपळकर, प्रभाग क्रमांक 10च्या नगरसेविका तथा गटनेत्या किरण कुलेवार, प्रतिभा पाटील, ललित आरुजा, सुनील बैसाने, उद्योगपती राहुल अग्रवाल, नगरसेविका पूनम सिरसाट, देविदास वाडिले, रविराज सोनार, सचिन अग्रवाल, बंटी तिसे, भिलेश खेडकर, प्रकाश पोळ, विक्की लोंढे, संजय ऐरराव, विजय सयाजी आदी उपस्थित होते. आज प्रभाग 10 मध्ये वृक्षारोपणचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. गणराज प्रतिष्ठान, राहुलभाऊ अग्रवाल युवा मंचातर्फे इथे मोठा वृक्षारोपणचा कार्यक्रम होता. त्यासाठी धुळ्याचे धर्मयोद्धा माझे मोठे बंधू अनुपभाई अग्रवालच्या प्रमुख उपस्थित ते कार्यक्रम होता. त्यासाठी महापौर, उपमहापौर, सर्व नगरसेवक व सभापती सर्वजण उपस्थित होते. या कार्यक्रमात आमच्या प्रभागात 500 झाडं आम्ही महापालिकेला सांगितलं होतं की लावणार आहे. मीटिंग झाल्यानंतर राहुल भाऊ व त्यांचे सर्व मित्रपरिवारांसोबत आम्ही सर्व नगरसेवक बसलो आणि त्यांना आमची संकल्पना सांगितली की असं असं महापालिकेने प्रत्येकाला प्रत्येक वार्डामध्ये झाड लावायचं सांगितलं आहे. राहुल भाऊ व गणराज प्रतिष्ठानचे सर्व सदस्यांनी सांगितलं की या कामची आम्ही दखल घेतो. 500 झाडं नाही, आम्ही येणाऱ्या काळात 5000 झाड लावू आणि ते स्वखर्चाने त्याच्यानंतर खड्डे पण आम्ही करू आणि त्या झाडांचं पूर्ण लक्ष पण देऊ आणि येणाऱ्या पावसाळ्यानंतर जे पाणी लागणार आहे त्यासाठी पाणी मारायला सुद्धा टँकरची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर राहुल भाऊ आणि गणराज प्रतिष्ठान या सर्वांनी या चांगल्या उपक्रमाचा दखल घेऊन आतापर्यंत 400 झाड लावले गेले आणि येणाऱ्या 15 ते 20 दिवसामध्ये 2000 झाड
या 10 नंबर प्रभागात लावले जातील अशी मी तुम्हा सर्वांना ग्वाही देतो. धुळे शहरातील देवपुरातील जगन्नाथ नगर येथील मंडाबाई भाले यांचे कुटुंबासमवेत न्यायासाठी बेमुदत उपोषणासह बिराड आंदोलन सुरू होते, परंतु आयुक्तांबरोबर झालेल्या बैठकीत लेखी आश्वासनानंतर त्यांनी उपोषण सोडले आहे. धुळे शहरातील देवपुरातील जगन्नाथ नगर येथील मंडाबाई भाले यांचे कुटुंबासमवेत न्यायासाठी बेमुदत उपोषणासह बिराड आंदोलन सुरू होते, परंतु आयुक्ताबरोबर झालेल्या बैठकीत लेखी आश्वासनानंतर त्यांनी उपोषण सोडले आहे. धुळे महानगरपालिका अतिक्रमण पथकाचे प्रसाद जाधव, किशोर शिंदे यांनी आयुक्तांच्या आदेशाने जगन्नाथ नगर देवपूर येथील मंडाबाई भाले यांचे भर पावसात घर पाडले. तेव्हापासून वयोवृद्ध म्हातारी मंडाबाई या पुनर्वसनाच्या न्यायिक मागणीसाठी अमरण उपोषण करत होत्या, परंतु महापालिकेने पीडित महिलेकडे लक्ष दिले नाही. त्यानंतर दक्ष पत्रकार संघाचे नागसेन बागुल, वंचित बहुजन आघाडीचे शंकर खरात यांच्या वतीने पीडित महिलेला न्याय मिळावा यासाठी विविध आंदोलने करण्यात आली. आता मंडाबाई भाले, नागसेन बागुल, शंकर खरात यांचे क्युमेन क्लब समोर बिराड आंदोलन चालू आहे. शुक्रवारी शहर पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भामरे यांच्या मदतीने आयुक्त नितीन कापडणीस यांच्या दालनात पीडित महिलेला न्याय मिळावा यासाठी बैठक झाली. या बैठकीत पीडित महिलेला 1000 स्क्वेअर फूटची जागा तसेच त्याच्या मुलाला पहारेकरी म्हणून नोकरी असे पत्र आयुक्तांनी दिले आहे. सदर प्रकरण महासभा किंवा स्थायी समिती समोर ठेवून त्याला मंजुरी घेऊन न्याय देता येईल असेही यावेळी सांगण्यात आले. आंदोलकांचे समाधान झाले असून नारळ पाणी देऊन आमरण उपोषण सोडण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भामरे, माजी नगरसेवक जितेंद्र सिरसाट, शंकर खरात, नागसेन बागुल, संजय आयरे, जितेंद्र खैरनार, बॉबी नागमल आदी उपस्थित होते. या ठिकाणी मंडाबाई भाले हे जगन्नाथ नगर या ठिकाणी यांचं रहिवास होतं. त्या रहिवासीच्या ठिकाणी जवळजवळ 70 ते 80 वर्ष त्यांचा त्या ठिकाणी रहिवास असूनही महानगरपालिकेच्या जागेवर त्या ठिकाणी त्यांचा रहिवासी असं महानगरपालिकेच्या आयुक्तांना निदर्शनात आल्यानंतर आणि त्या ठिकाणी जे काही नगरसेवक होते त्या नगरसेवकांनी काही तक्रार दिल्यानंतर मंडाबाई भाले यांचं जे काही घर आहे ते त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्यात आलेलं होतं. परंतु 70 ते 80 वर्ष त्या ठिकाणी राहिल्यानंतर देखील आणि ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये असल्यानंतरही ते अशिक्षित असल्यामुळे ते त्यांचं घर त्या ठिकाणी त्यांनी नगरपालिकेमधनं किंवा ग्रामपंचायतीमधनं त्यांनी स्वतःचं नावावर केल्या नसल्यामुळे आज त्यांच्यावर ही परिस्थिती आलेली आहे. त्या दिवसापासून जसं घर तुटलं त्या दिवसापासून तर जवळजवळ 28 दिवसापर्यंत मंडाबाई भाले यांनी आमरण उपोषण केलं. त्याच पद्धतीने दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी बिराड आंदोलन केलं. या आंदोलनाची दखल घेत आम्ही वेळोवेळी पत्र देऊन त्याच्यानंतर या ठिकाणी भामरे साहेब ज्यावेळेस आले धुळे शहर पोलीस स्टेशनला नियुक्त म्हणून, त्याच दिवशी त्यांनी या आंदोलनाची दखल घेतली आणि 2 दिवसामध्ये भामरे साहेबांनी आयुक्त साहेबांना ज्या पद्धतीने प्रेशराईज केलं आणि शासन निर्णयाप्रमाणे त्यांना काय करता येईल अशा पद्धतीने त्यांची या ठिकाणी बैठक झाली. आज भामरे साहेबांच्या वतीने आमची दुपारी बैठक झाली. बैठक झाल्यानंतर याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह निर्णय असा लागलेला आहे की मंडाबाई भाले यांना सैनिक नगरमध्ये त्यांना जी काही जागा आहे ती जागा जवळजवळ 1000 ते 1200 स्क्वेअर फूट म्हणजे त्यांना जे काही निवारा असेल तो निवारा देण्याचं या ठिकाणी आम्हाला पत्र मिळालेलं आहे. त्याच्यासाठी माइंडकर साहेब आलेले आहेत महानगरपालिकेचे. त्याच पद्धतीने त्यांचा जे काही मुलगा आहे ललित भाले, त्या ललित भालेला त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर लावण्यासाठी देखील पत्र दिलेले. हे पत्र आम्हाला लेखी दिलेलं आहे आणि आयुक्त साहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे आणि भामरे साहेबांच्या मध्यस्थीने या ठिकाणी अशी चर्चा झाली की जोपर्यंत तो त्या ठिकाणी नोकरीला लागेल त्याच पद्धतीने पुढे जसजशा शासन निर्णय बदलत राहतील ते शासन निर्णय बदलल्यानंतर त्याचं शेवटी कायमस्वरूप त्या ठिकाणी देखील आम्ही विचार करू. म्हणजे आज महाराष्ट्र शासनामध्ये फक्त कंत्राट पद्धत असल्यामुळे त्याला आम्ही आज कंत्राट पद्धतीवर घेतो आहे. मी या ठिकाणी जितूभाऊ सिरसाट आहेत कार्यसम्राट भीमनगरचे, त्यांनी देखील दुपारी या ठिकाणी आलेले होते. प्रशांत भाऊ बागुल आहेत, डिवरे साहेब आहेत. त्याच पद्धतीने ही भूमिका आमच्यापर्यंत आणण्यासाठी ज्यांनी जी महत्त्वाची भूमिका पार पाडली त्याच्यामध्ये जितेंद्र खैरनार, जनसामान्यांचा आवाज आणि महाले साहेब. सर आज सकाळपासून महाले साहेब म्हणजे अन्नाचा कण बी खाल्लेला नाही, त्यांनी मध्यस्थी या ठिकाणी केलेली आहे. संजय जी सिरसाट आणि आमची संपूर्ण टीम, संजय आयरे हे देखील या ठिकाणी आहेत. तर यांच्या माध्यमातून जी काही मध्यस्थी झाली म्हणजे वेळोवेळी तुम्ही या ठिकाणी सांगून बॉबी नागमल असतील म्हणजे आमची संपूर्ण टीम या ठिकाणी जवळजवळ 28 दिवसापासून मंडाबाई भाले यांच्या मागे आहे आणि हे यश आम्हाला मिळालेलं आहे. एक सामाजिक बांधिलकी म्हणून भामरे साहेबांनी जी मध्यस्थी केली सर तुम्हाला सॅल्यूट आहे. कारण की ती आजीबाई आज 86 वर्षाची आहे आणि त्यांना कुठेही काही त्यांची प्राणज्योत मावळायला नको पाहिजे म्हणून महाले साहेब आणि भामरे साहेबांनी जी मध्यस्थी केलेली आहे त्या मध्यस्थीचा आम्ही त्यांच्या ऋणामध्ये राहू शकतो. मी दक्ष पत्रकार संघ, त्याच पद्धतीने मंडाबाई भाले, ललित भाले, जितेंद्र खैरनार, शंकर अण्णा खरात यांच्या माध्यमातून आज आम्ही हे जे काही उपोषण आहे याची आम्ही समाप्ती करतो. परंतु यांचं उपोषण जे काही आमरण उपोषण आहे ते आमरण उपोषण पण या ठिकाणी
त्यांना मी सोडण्याचं या ठिकाणी सगळेजण आलेले आहेत, त्यांनी ते सोडलेलं आहे. ललित भाले यांनी देखील त्यांचं जे काही उपोषण आहे ते सोडलेलं आहे. आमचं जे बिरड आंदोलन आहे या पत्रामुळे आम्हाला न्याय मिळालेला आहे, मंडाबाई भालेंना न्याय मिळालेला आहे. आमचं पण आंदोलन आम्ही या ठिकाणी स्थगित करत आहोत. पुढे भविष्यामध्ये आम्हाला अशा प्रकारची परिस्थिती परत निर्माण होऊ नये यासाठी आम्हाला सगळे मदत करतात. मी त्यांचा देखील या ठिकाणी ऋणी राहू शकतो. आणि सर्वप्रथम मी पत्रकार लोकांचा या ठिकाणी जास्त ऋणी राहतो. धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ असेल, त्याच पद्धतीने आपला महाराष्ट्राचे जे काही भाई मैदान आहे त्यांचा पत्रकार संघ असेल, या दोघांच्या पत्रकार संघाने आम्हाला जी प्रसिद्धी दिली त्या प्रसिद्धीच्या माध्यमातून हे प्रकरण धुळे शहरामध्ये, धुळे जिल्ह्यामध्ये मोठ्या नावारूपाला आलं आणि याच्यामुळे आम्हाला न्याय मिळालेला आहे. धुळे रेल्वे स्थानकाचे मुख्य व्यवस्थापक संतोष रामदास जाधव यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. धुळे रेल्वे स्थानकाचे मुख्य व्यवस्थापक संतोष रामदास जाधव यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. माजी महापौर मोहन नवले व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे व प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. कर्तव्य, प्रामाणिकपणा आणि नेतृत्व यांचा उत्तम संगम म्हणजे संतोष जाधव होते. संतोष जाधव यांनी धुळे रेल्वे स्टेशन येथे 6 वर्ष नोकरी केली असून त्यांच्या कार्यकाळात अमृत भारत योजनेअंतर्गत रेल्वे स्टेशनचा कायापालट झाला. धुळे मुंबई सेवा असेल किंवा पॅसेंजर ट्रेनचे मेमो मध्ये रूपांतर असे विविध चांगले काम त्यांच्या कारकिर्दीत झाले. त्यांचा सेवापूर्तीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी माजी महापौर मोहन नवले, ॲडव्होकेट बाबा जोशी, बाळासाहेब गाडगे, भानुदास बगदे, रामदास जाधव, विजय मोरे, मयूर कदम, SR वंजारी, वैभवी कदम, गुलाब अहमद, सचिन साळुंके, SJ महाजन, सायली पाठक, SD ठाकूर, रवींद्र कदम, दिलीप मालुसरे, अशोक पाटोळे, ॲडव्होकेट अमोल दुसाने, भरत ठाकूर यांच्यासह नातेवाईक व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी संतोष जाधव, रिटायर्ड स्टेशन प्रबंधक, धुळे रेल्वे स्टेशन. मी आज दिनांक 30 जून 2026 रोजी सेवानिवृत्त झालो. माझ्या सेवानिवृत्तीचा जो कार्यक्रम आज माझ्या परिवारातर्फे आयोजित केला गेला होता, त्या कार्यक्रमाला आमचे नातेवाईक, मी ज्या कॉलनीत होतो ते कॉलनीवासीय, आमचा रेल्वेचा संपूर्ण कर्मचारी वर्ग, अधिकारी वर्ग व सर्व मित्रपरिवार यांनी व पत्रकार बंधू यांनी आवर्जून उपस्थिती दिली. त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभार मानतो. मी धुळे रेल्वे स्टेशनला स्टेशन प्रबंधक म्हणून गेल्या 6-7 वर्षापासून कार्यरत होतो. माझ्या कार्यकाळामध्येच धुळे रेल्वे स्टेशनचा अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत त्या ठिकाणी विकास करण्यात आला व त्या विकास कामामध्ये आमच्या संपूर्ण स्टेशनने जे कर्मचारी वर्ग आहे, अधिकारी वर्ग आहे, त्यांचं खूप सहकार्य मिळालं. धुळे मुंबईची सेवा असेल, पॅसेंजर ट्रेनचं मेमोमध्ये रूपांतरण असेल, जो मोठा ध्वज, राष्ट्रध्वज स्टेशनला लावला गेलेला आहे तो राष्ट्रध्वज असेल, किंवा आता सध्या नवीन एक प्लॅटफॉर्म बनण्याचं काम सुरू आहे. याशिवाय फूड शेडचं स्थानांतरीकरण आहे, लाईनचं विस्तारीकरण आहे व एक नवीन प्लॅटफॉर्म या ठिकाणी तयार करण्याचं काम चालू आहे. धुळे शहरातून धुळे ते मुंबईची ट्रेन सुरू झाली आहे, तिला धुळेकरांचा प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे. धुळेकरांची मागणी आहे की धुळे ते पुणे ही रेल्वे सुरू व्हावी. तर धुळे ते पुणे रेल्वे धुळेकरांतर्फे जेही निवेदन आले, जी मागणी आली, ती मागणी मी माझ्यातर्फे वरिष्ठ अधिकाऱ्यांना व वरिष्ठ आमच्या वरच्या ऑफिसला, रेल्वे बोर्डाला वगैरे मी पाठवण्याचा माझ्यातर्फे प्रयत्न केलेला आहे. तर माझी अशी इच्छा आहे की धुळे पुणे ही रेल्वे सेवा लवकरच सुरू करावी. धन्यवाद. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. छत्रपती शिवराय, भारत माता आणि डॉक्टर हेगडेवारांची प्रतिमा पाडून अवमान करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी. साक्री रोडवरील गणराज प्रतिष्ठान यंदा गणरायाचे स्वागत 3000 वृक्ष लागवड करून अनोख्या पद्धतीने करणार. आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर जगन्नाथ नगर येथील मंडाबाई भाले यांचे आमरण उपोषण मागे. आणि धुळे रेल्वे स्थानकाचे मुख्य व्यवस्थापक संतोष जाधव यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.